सातारा तालुक्यातील कोंडवे गावात घडलेल्या मारहाणी आणि बुलेट चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासात मोठं यश मिळवलं आहे। स्वामी विवेकानंद नगर परिसरात फिर्यादी शशिकांत रामचंद्र गोरे यांना मारहाण करून आरोपींनी त्यांची बुलेट, मोबाईल चार्जर आणि बॅग चोरून नेली होती। ही घटना 10 एप्रिल 2026 रोजी घडली होती। तक्रार दाखल होताच सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पुरुष आणि एका महिलेला कोंडवे परिसरातून ताब्यात घेतले। पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख रुपये किमतीची बुलेट आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी केवल जाधव, विनायक पोद्दार आणि प्रणाली गंगावणे या आरोपींना अटक करण्यात आली आहे। अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावल्यामुळे सातारा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करत आहेत। सातारा तालुका पोलिसांची ही जलद कारवाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।